सोलापुरातील वडाळा येथे दुपारच्या सुमारास एका 40 वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मजुराचे नाव सोमनाथ चंद्रकांत कांबळे असे असून ते उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील रहिवासी होते. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथे आज दुपारी ही घटना घडली. सोमनाथ कांबळे हे सरकारी दवाखान्यासमोर बोळात एका घराचे सेंट्रिंगचे काम करत होते. यावेळी एमएससीबीच्या वायरला स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का बसला. धक्क्याच्या तीव्रतेमुळे ते वरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात वडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सोमनाथ चंद्रकांत कांबळे यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेने मृतकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या घटनेमुळे स्थानिक कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. मी हरिश्चंद्र मसा वाघमारे काम करीत असताना जुना चढीत असताना सोमा कांबळे हा विजेच्या तारेला इतक्या वेळ खाली पडला. तो शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता तिथून वडाळाच्या शासकीय रुग्णालयामध्ये नेले असता तिथून आम्हाला सोलापूर रुग्णालयामध्ये घेऊन कुठं घडली, किती वाजता घडली? आणि ही घटना वडाळा येथे कामावरती घडलेली आहे. काय काम करत होता? सेंट्रिंग काम करत होते. हा. जेव्हाच्या सुट्टीमध्ये लग्नाला गेले असता हा. वरी जिना चढून जेव्हाला येत असताना जिना चढून बाजूला जिनाच्या बाजूला तार होती. त्या तारांची इथून खाली पडले. तोपर्यंत सगळे मी पण पळत आलो. तार कशाची? एमएससीबीची होती? एमएससीबीची तार आहे होती. हा. तारला पडल्यानंतर तिथं घरामधली मी समोरचे लगेच बाहेर आले. ते पण बघत आहोत. तार लटकलेली होती की पडली होती? पडलेली नाही, लटकलेली तार होती. बर, कधी आजच लटकली होती का आधी पण लटकलेली होती? आधीपासूनच लटकलेले होते. वायर कनेक्शनच आहे तिला. काम कशाचं चालू होतं? कुठं काम चालू होतं? सेंट्रिंग वडाळ्याला चालू होतं. कुठं? सेंट्रिंग वडाळा शासकीय रुग्णालयाच्या समोरच्या बोळामध्ये चालू होतं. कोणाचं काम? कोण होतं ठेकेदार? ठेकेदार म्हणजे आम्हीच काम साहेब, पवार साहेब म्हणत ती काम करतो. मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही का, साहेब ही तार आहे इथं, तुम्ही हे करून घ्या म्हणून? नाही बोलले का त्यांच्याशी? हा, बोलले होते, केले होते त्यांनी. हा. तरी पण ते तारेच्या एका तारेला पैसे तरी पण ते लागलं. मग याला काय दिसलं नाही का? काय नेमकं काय झालं? ते नेमका कसा पडला ते कसं हाताला लागलेलं आहे करंट की? मागं असताना मी पुढे गेलो होतो आणि तो पाठीमाग होता. ते पडल्यानंतर मी पळत आलो वरनं आणि खालनं घरात नवी माणसं आलं. त्यावर ते गणगळ खाली गेला जिन्याच्या. म्हणजे करंट लागलं, खाली पडलं. करंट लागली आणि कोसवत जिनावरून खाली आला. हा, हा. कोसळत गेला. मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मी उचलला त्याला परत पहिले देऊन डॉक्टरला साहेबाला फोन केला. डॉक्टर साहेबाला फोन करा म्हणून अँब्युलन्स बोलवा. ते काय अँब्युलन्स येईना. त्याला मोटरसायकलवरती गाडीवरती घेऊन दोघांनी आम्ही शासकीय रुग्णालयात नेलं वाढायचं. जिथं काम चालू होतं जिथं ते तार होते त्यांना पाईप वगैरे टाकलेले नव्हते का? एक प्लेट टाकलेलं होतं. काय तुमची तक्रार आहे का? काय काही तक्रार आहे साहेब? एमएससीवाल्यांनी लक्ष काय तर भरपाई केली नाही. हा. चुकी कुणाची? चुक्या तर एमएससीवाल्याची चुकी आहे साहेब. आता माणूस काय, आता आम्ही काय कामगार म्हणून जाताना व्यवस्थित त्यांची चुकी असल्यामुळे ती झाल्या. त्यांच्या कोण कोण असतं घरामध्ये? काय घरामध्ये त्यांच्या आता घरामध्ये खाली होते त्यांच्या. नाही, कोण कोण राहतात आता सध्या घरामध्ये? कोण लग्न वगैरे झालं होतं का? लग्न झालं होतं त्यांचं. एक मुलगा साहेब. ठीक. नवरा बायको राहत होते. Now and press the bell icon. Never miss a